पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कुठे कसा पाऊस आहे घेऊयात टॉप 9 अपडेट्स। राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, जालना, बीड आणि अमरावतीसह गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तर इतर सर्व ठिकाणी येलो अलर्ट जारी। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तर 5 ते 6 गावांमध्ये पूरस्थिती। हसनाळ गावाला पुराचा वेढा। दरम्यान काही ठिकाणी नागरिक धोकादायक स्थितीत अडकल्याचीही माहिती। लातूरच्या उदगीर तालुक्यातील खडकनाळ या ठिकाणी बोरगावमध्ये पुराचं पाणी, गावात मोठं नुकसान। उदगीर देगलूर महामार्गावर सुद्धा वाहतूक यामुळे ठप्प। जळगावच्या पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तर चिखलोड, म्हसवे तसंच शिळावे या गावांमध्ये चिखली नदीच्या पुरानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं जमीनदोस्त। वाशिममध्ये मुसळधार पाऊस सुरू, तर बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर। महागाव बाळखेड हा रस्ता बंद, 2 दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला। वाशिमच्या हिवरा पेन परिसरातील पैनगंगा नदीला मोठा पूर। नदी काठी असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर अर्ध्याहून अधिक पुराच्या पाण्याखाली। यावेळी मंदिराजवळ पुजाऱ्याचा सेल्फी काढतानाचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम, तर राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले। 11,500 क्युसेक भोगावती नदी पात्रात विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या सीना नदीची पाणी पातळी वाढली। नदीकाठच्या शेती पिकांना यामुळे धोका। मागील आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी प्रवाहित। धुळ्याच्या वरखेडीमधील शाळेतील मैदानात पाणी साचलं। विद्यार्थ्यांनी शाळेत कसं जायचं असा प्रश्न उपस्थित। गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मैदानाच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू।